आणि एसटी कर्मचारी संपावरती उद्योगमंत्र्यांशी झालेली बैठक निष्फळ ठरल्यानं आता हा संप चिघळलाय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। मागण्या मान्य होत नाहीत तोवर संपावर कर्मचारी ठाम आहेत आणि त्यामुळे काल 50% सुरू असलेली वाहतूक आज पूर्णपणे बंद होऊ शकते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृती समितीची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये मागण्यांवर चर्चा होईल। आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू होईल, त्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसणार आहे। औद्योगिक न्यायालयानं आजचा एसटी कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर ठरवलाय। एसटी महामंडळानं या संपाविरोधात कोर्टात धाव घेतली आहे। कर्मचाऱ्यांना तातडीनं कामावर हजर राहण्याचे आदेशही कोर्टानं दिले, नाहीतर एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आले। अमरावतीवरून प्रणय निर्बाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, कालची बैठक उद्योगमंत्र्यांसोबतची निष्फळ ठरली आणि त्यानंतर आता संप चिघळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काय चित्र आहे अमरावतीमध्ये, कशी वाहतूक सुरू आहे? नक्की प्रज्ञा, काल बैठक निष्फळ ठरली। आज परत सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार अशी माहिती अमरावती आगाराच्या चालक आणि वाहकांना मिळालेली आहे। परंतु काल जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज अमरावती आगारात सुद्धा पाहायला मिळते। अमरावती आगारातून एकही बस बाहेर पडलेली नाही, परंतु ज्या बाहेर जिल्ह्याच्या इतर जिल्ह्यातून ज्या बसेस येत आहे त्या बसेस मात्र अमरावतीच्या आगारात आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे याचा जो फायदा आहे तो खाजगी ट्रॅव्हल्स आणि जे खाजगी वाहन आहेत ते घेत आहेत। अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन प्रवाशांची लूट अमरावतीमध्ये आपल्याला यावेळी पाहायला मिळते। काही तुरळक ज्या एसटी बसेस त्या अमरावतीच्या आगारात येत आहेत त्यामध्ये प्रचंड प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि गणेश उत्सवचा काळ आहे त्यामुळे साहजिकच प्रवाशांची गर्दी अमरावती आगारामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, कारण अमरावती हा विभागाचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते आणि सकाळची जे वेळ असते ती खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आपल्याला यावेळी पाहायला मिळते। परंतु याचा जो प्रवाशांची जी गैरसोय होते त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य प्रवाशांना बघतो। परंतु खाजगी जे वाहन ट्रॅव्हल्सवाले आहेत ते मात्र अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन प्रवाशांची लूट करताना आपल्याला यावेळी पाहायला मिळते। प्रज्ञा, प्रणय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।